जे चातुर्यार्थ कला कामिनी ते श्री शारदा विश्वमोहिनी नमिलिमिया नदी दिव्य गोदा तटीचा विलासी सदा प्रिय जो सज्जना वैष्णवासी जया वर्णिता प्रेमात्यंत चित्ता नमस्कार माझा श्री गुरु एकनाथा अनंत ब्रह्मांडे उदरी हरे हा बालक नंदा घरी नवल केवडे केवडे नकळे कान्होबाची कोडे। प्रस्तुत प्राप्त प्रसंग निवडलेला अभंग विश्वमान्य विश्वभूषण विश्वाधिकार विश्वप्रिय चिन्मय स्वरूप असणारी अधिकार संपन्न साधू श्रीमंत श्री जगद्गुरु तुकोबराय यांचा कालापर प्रसंगातील प्राप्त प्रसंगी निवडलेला अभंग। विढाला विढाला प्राप्त प्रसंगी निवडलेला अभंग माझ्या तुकोबरायांचा आहे। या अभंगाद्वारे मालक जगदानंद कंद जगतपती द्वारकाधीश श्रीकृष्ण परमात्मा पंढरीश पांडुरंग परमात्मा द्वापार युगातलं नवल प्रतिपादित करतात। ब्रह्मांडाच्या मालकांनी द्वापार युगात नाना प्रकारची नवलाची कामं केली, खूप मोठी नवलाची कामं केली। अंशात्मक भगवंताचे अवतार 24 सांगितले, त्याच्यातही नवलाची कामं नाहीत असं नाही म्हणता येणार, पण जी द्वापार युगात जी नवलाची कामं केली त्या तोडीत नाहीत। विठाला 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 खूप काही नवलाची कामं देहूतल्या मालकांचा अभंग आहे। अनंत ब्रह्मांडे उदरी हरी हा बालक नंदा घरी। काय नवल आहे ही सर्व ब्रह्मांड ज्याच्या उदरात आहेत त्याचं पोट तरी किती मोठं असेल कल्पना करा। गाव बसत नाही पोटात, पोटात न बसणं म्हणजे याचा अर्थ सांगू, एका माणसाचं अख्खं गाव ऐकत नाही, एक छोटंसं गाव एका माणसाचं ऐकत नाही, 2-3% तरी त्याच्या विरोधात जाणार, 2-3% तरी त्याच्या विरोधात जाणार, पण नाही या मालकाच्या विरोधात गेलं कोणी, नाही गेलं। ज्यानं जाण्याचा प्रयत्न केला तो शिल्लकच राहिला नाही। इतकी ताकद त्या अवतारातली, इतकी ताकद। काही शुह विरोधात गेले, शुह मानवी शुह, हे कोल्हेन मांजरण डुकरण कुत्रे हे सोडून द्या। द्वापार युगात एका पक्षामध्ये शुह होते, शुह। दुर्योधनाचा पक्ष कृष्णदेव सामान्य नव्हता, फार मोठी शुह होती त्या बाजूने, भीष्माचार्य, द्रोणाचार्य, कृपाचार्य आणि या भारतीय युद्धातला 1 नंबरचा मानवी शुह त्याला कर्ण म्हणतात। बाकीचे द्या सोडून, पण 4 शुह त्या बाजूने आहेत, पण मूर्खाच्या संगतीत आहेत। याच्याकरता जगाच्या मालकांनी क्रांती केली, त्यांनाही ठेवलं नाही, नाही ठेवता आलं नाही। इतका स्वतंत्र अवतार, स्वतंत्र अवतार। मागच्या अवतारात कामं केली पण लोन घेऊन कामं केली। आमच्या पाहुण्यानं खाजगी बँकेचं कर्ज घेतलं आणि पाईपलाईन केली। ज्या रानात पाईपलाईन केली ते कर्ज फेडण्यासाठी ते रानच विकावं लागलं।
कारण खाजगी बँकेचं कर्ज होतं आणि तिला तारण पाय बांधून घेते, पक्के बांधित पाय असे पक्के. असा कर्ज मागचा अवतार म्हणजे ऋणातला होता, ऋणातला. मुक्त आहे, स्वतंत्र आहे अवतार. फार नवलाची काम आहे. अभंगातली अशी वेगात सांगतो आणि जेवढा तुम्ही आशीर्वाद देताल ती पुढची सांगण्याचा प्रयत्न करतो. ही सर्व ब्रह्मांड ज्याच्या उदरात आहे ते नंदाच्या घरी बालकत्व निभवते. हेही नवले, हेही नवले. अहो थोडंफार शहाणपण आल्यावर जे मायबापाला मायबाप म्हणत नाही असे नालायक जगात खूप आहेत, खूप आहेत असे, खूप खूप खूप. वाटळीत वाळलेली पानं जसे उडतात असे उडायलेत काही काही. मुठभर ज्ञान असलेले 2-4 पुस्तकं पाठ केलेले भंगिरे मायबापाला माय म्हणत नाहीत. विश्व ज्याच्या उदरात सामावलंय तो यशोदेच्या नंदाच्या दारात बालकत्व निभवतोय. तिला आई म्हणतोय, नंदांना बाबा म्हणतोय. नवलच म्हणावं लागेल ना. खरं तर त्याचे आई वडील जिवंत आहेत, ज्यांनी जन्म दिलाय ते जिवंत आहेत, तरी पण यांना आई बाबा म्हणतंय, हेही नवल आहे. त्यांच्या घरी बालकत्व निभवतंय. पृथ्वी जेने तृप्त केली त्याशी यशोदा भोजन घाली. बघा पृथ्वी जेव घालण्याची ताकद आहे. एक जणांनी 4-5 पोते साखऱ्या गाळला, महिनाभर सांगत होता 5 पोते साखरेची नुकती, 5 पोते साखरेची नुकती. मी लहान तुक तू आम्हाला, तुही नुकती खाल्लेली उलटायची वेळ आली इतका उचकून काढायला तू. हा अरे ती जिराली आता, नाही तर उलटिली असती तुझ्या दारामध्ये. इतका इतका काही काहींना असा गगा आलेला असतो. या पृथ्वीला तृप्त करण्याची ताकद त्याच्यात आहे. मला सांगा बरं, एक जण म्हणला मी 1 ट्रक पुस्तकं पाठ केले. मी त्या दिवशी बोललो तुमच्या नागापूरला. इंजिनियर साहेब एक जण म्हणला मी 1 ट्रक पुस्तकं पाठ केले, 1 ट्रक पुस्तक वैजनाथ बुवा. त्यानं म्हणलं तुझ्याजवळ एखाद्या पुस्तकाचा असा अभ्यास आहे का ढग हालून पाऊस पाडताय तू? नाही म्हणल्या, आपल्याकडं तसं पुस्तकच नाही पाऊस पाडायचं. मग सुंबळ्या हे जितके पुस्तकं वाचिलेस का तू पाप्याची माय जगवायसाठी वाचिलेस? विश्वाच्या कल्याणाकरता तुझ्याकडे पुस्तक आहे का? काल जो आकाश हालून ज्यानं पाऊस पाडला आणि या प्रांतातला महाराष्ट्रातला प्रत्येकनं जीव मुंगीपासून झाडापर्यंत तृप्त केला, ही ज्याच्यात ताकद आहे त्याला जगाचा बाप म्हणतात. पोषितो जगाशी एकला तो, पोषितो जगाशी एकला तो, पोषितो जगाशी एकला तो, पोषितो जगाशी एकला तो. कारणात विसी कृपाळू देवाची, पोषितो जगाची पोषितो जगाची एकला तो. कारणात विसी कृपाळू देवाची, पोषितो जगाची एकला तो, पोषितो जगाची एकला तो. विश्वाला तृप्त करण्याची ताकद आहे. उष्ण काळ माशी फुटती तरुवर उष्ण काळ, फुटती तरुवर वा फुटती तरुवर उष्ण काळ मासी. जीवन तयाशी कोण घाली. डोंगरावर झाड आहेत, दपखल भागात काळीच्या रानात लावलेल्या केळीला पाणी बंद झालं की अंग टाकून देतात. आणि डोंगरावरली झाड लहरत्या उन्हात बसणाऱ्याला सावली देतात. कोण पाणी पाजते त्यांना? तो मालक आहे. पाषाणाचे पोटी बैसला दर दूर, पाषाणाचे पोटी बैसला दर दूर. तयामुखी तारा कोण घाली, कोण घाली, तयामुखी तारा कोण घाली. पाषाणाचे पोटी बैसला दर दूर, पाषाणाचे पोटी बैसला दर दूर.
मी पोथ्या वाचायचो त्यावेळेला ढोकसाळला एक ईर खांदत होते, लांब आमच्यापासून ढोकसाळ. आणि मग तिथं मला बऱ्यापैकी बार कोरता येत होता. आमच्या इथले बऱ्यापैकी जाणकार लोक होते विहिरी फोडणार. गेलो त्यांच्यासोबत, पण त्यांनी सांगितलं, बाळू तू दुपार पस्तोर डालग लोटी जाय आणि दुपारून आमचा स्वयंपाक करी जाय. जमलं गडे मेळ म्हणला आपला. ग्रंथाची कृपा झाली. 17-18 फूट विहीर गेली. 4 फुटापासून खरपण लागलं. डोंगरात विहीर होती. मोठा टोळ निघला. तो टोळ क्रेननं वरी काढला. डालगा असायचं क्रेनला. वरी काढल्याबरोबर तो टोळ क्रेन मधून खाली सुटल्याबरोबर त्याचे 2 तुकडे झाले आणि त्याच्यातून बेंडूक बाहेर आला. कोण चारा घाऊ घातला असेल त्याला? विश्वाला तृप्त करण्याची ताकद त्याच्यात आहे. त्याशी यशोदा भोजन घाली. नवले नवले विश्वव्यापक कमळापती, त्याशी गवळणी कडी घेती. या विश्वातला व्यापक, विश्वात व्यापन उरलाय. विठ्ठल जळी स्थळी रिता ठाव नाही उरला. आज मी दृष्टीने पाहिला, विठ्ठलची विठ्ठल जळी स्थळी काष्टी पाशानी. सर्वत्र देव आहे. विश्वात देव नाही अशी जागात नाही. एका अहंकारानं फुगलेल्या रगिलानं एका भजन्याला विचारलं, गुणीजनाला नाही बरं, आता एक नवीन पद्धत आली गुणीजन. अरे गुणीजन हे तमाशातले असते. पदवी जी एका तीच दिली पाहिजे. चिटकिलेल्या पदव्या पाणी वाळल्यावर गळून पडत असतात. एक जुनी मन आहे, पण कीर्तनात नाही म्हणत ती आता. चिखलाच्या असं पुढचं तुम्ही लावा. आता सांगायला काय हरकत नाही. हसतील लोक. नंतर म्हणते बाळ्या लईच की तो हे माघारी जाऊन काड्या करतेत ना, त्याच्यापेक्षा तुम्ही तुमचं इचकान. आपल्याकडे वारकरी पद्धत आहे, भजने पद्धत आहे. नवीन पद्धत काढली. नवीन 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 असो. एका भजनेला एका मस्तरडेल्या व्यक्तीने विचारलं, का रे? मस्तरडेलं होतं ते, मस्तरडेलं होतं. पण नातं सांगू का, मस्तरड्याला बाप होता आणि भजन्या पोरग होतं. मस्तरड्याला बाप होता आणि पोरग वारकरी होतं. आणि मस्तरड्याल्या बापानं वारकरी पोराला विचारलं, का रे एवढा मोठा बाप असताना कशाला त्या विटेवरच्याचं नाव घेतोय? कुठे येतो? ते म्हणला, बाबा कुठे? ह्या खांबात. याच्यात पण आहे. स्तंभी नारायण प्रगटला, खांबावरील लात मारिली दुर्जने, स्तंभी नारायण प्रगटला. लाकडाच्या खांबात जगाचा मालक प्रगटला. विश्वव्यापक कमळापती, त्याशी गवळणी कडी घेती. तिथं गोपीने. आणि एवढा जगाचा मालक आणि त्याला गवळणी कडेवर घेतात, हे नवल आहे. तुका म्हणे नटधारी, इथं मोठं नवल आहे. भोग भोगोनी ब्रह्मचारी, लग्न करून ज्यानं संन्यास घेतला त्याला बाल ब्रह्मचारी पदवी नसते. त्याला बाल ब्रह्मचारी पदवी नसते. घेताय तू लग्न करून संन्यास, पण बाल ब्रह्मचारी नाही. हे तर सगळ्या ब्रह्मचार्यातला ब्रह्मचारी. आणि बायका 16,108. बरं, किती 16,107 स्त्रियांशी लग्न केले आणि एक आसवलनीशी लग्न केलं. मग एवढा असूनही ब्रह्मचार्याच्या यादीत का? तुकोबारायला प्रश्न. विधीने सेवन विजय
त्यागाते समान विषय त्यागाते समान विषय त्यागाते समान विधीने सेवा विषय त्यागाते समान विषय त्यागाते समान विषय त्यागाते समान ओ विधीने सेवन विषय त्यागाते समान विषय त्यागाते समान ओ विधीने सेवन विषय त्यागाते समान विषय त्यागाते समान माणूस हा नियमाच्या चौकटीत राहिलेला माणूस सगळी पद भोगू शकतो, सगळी पद. पंढरपुरातल्या मालकांनी 16,108 पत्न्या, 7व्या अवतारात मर्यादा पुरुषोत्तम होते, एक पत्नी व्रत होतं. 7व्या अवतारात 3 महिलांच्या अंतःकरणात इच्छा होती आणि एका पशुतली ती महिला, ती पशु आहे, पशु या शब्दाचा अर्थ जनावर. 3 महिला आणि एक पशु स्त्री आहे, या चौघींची इच्छा होती रामप्रभू आमचे पती व्हावे, रामप्रभू. त्याच्यातली एक चंद्रसेना, हिनं तर या मालकाशी कॉन्टॅक्ट केला. रामप्रभू पती भेटावे म्हणून संन्याशाचे पाय धरले. ते संन्याशी सामान्य नाही ना, ते ओरिजिनल भजने आहे. वैष्णवा माझी अतिश्रेष्ठ, हनुमंत मनावया कनिष्ठ, ऐसा पापिष्ट कोण आहे. वैष्णवा माझी अतिश्रेष्ठ, ओरिजिनल वारकरी आणि संन्यासी ब्रह्मचारी आहे. या संन्याशाचे पाय धरले. पंढरपुरातल्या मालकांनी सांगितलं नाही करतायत तिच्याशी लग्न, नाही करतायत, पुढं करीन. आणि याच आई साहेब मागच्या जन्मात इच्छा प्रगट करणारी बाई सामान्य नव्हती ती बुवा. ह्या बाईच्या कृपेमुळे पंढरपुरातला मालक वाचला 7व्या अवतारात. वाचत नव्हतं, ते नव्हतं वाचत. तिनं जर सांगितलं नसतं अमक्या अमक्या ठिकाणी अमृत आहे आणि ते अमृत माझ्या पतीच्या रक्ताच्या थेंबावर पडलं की माझे पती वाचते, पण या संन्याशाचे पाय धरले आणि विश्वास ठेवला, बापू मला त्यांच्याशी लग्न करायचंय, माझे ते पती झाले पाहिजे, मला त्यांच्याशी आवड आहे. आव मालकाचं मरण सांगितलं आणि पंढरपुरातल्याला वाचिलं, पण नाहीच पंढरपुरातल्या मालकाने तिच्याशी लग्न केलं. बांधलेला अवतार होता हो. वरतोनी दाविन नामा म्हणे वरतोनी दाविन नामा म्हणे वरतोनी दाविन नामा म्हणे बोलीला वाल्मिक तैसेची करीन हरी बोलीला वाल्मिक तैसेची करीन वाल्मिक तैसेची करीन वरतोनी दाविन नामा म्हणे वरतोनी दाविन नामा म्हणे वरतोनी दाविन नामा म्हणे. एका साधूच्या ताब्यातला अवतार आहे. नाही करता आलं नवलाचं काम, नाही करता आलं. 3 स्त्रिया होत्या, त्याच्यातले एकीचं नाव सांगितलं. अजून 2 कोण होत्या घरी गेल्यावर बघा ना, कोण होत्या ज्यानं शुद्ध पाठांतर करून रामायण सांगतंय असे लोक सांगतील तुम्हाला. घेऊन या वही करीत पान पालथे, हे कसे सांगतेल तुम्हाशी. हा पाठ. एक पशु आहे, अस्वलाची पोरगी, इच्छा प्रगट केली, पण तिला मारुतीराज सारखा महात्मा सापडला नाही. दुःख तिच्या जीवनात ते होतं. तिला कोणी नाही साधू सापडू द्या,
पण तिनं रूपाचं वर्णन डोळे झाकून केलं, इतकं वर्णन केलं डोळे झाकून ती मेलीच. पुढच्या अवतारात तिची इच्छा पूर्ण करावी लागली. जामवंती फार नवलाची कामं नाही करता आली 7व्या अवतारात नवलाची कामं. पण का सीतेच्या व्यतिरिक्त जेवढ्या भेटत्यान तेवढ्या कौशल्या, सीतेच्या व्यतिरिक्त जेवढ्या दिसत्यान तेवढ्या सुमित्रा, सीतेच्या व्यतिरिक्त जेवढ्या भेटतील तेवढ्या कैकई माते समान. पुन्हा एखादीचं नाव सांगता येतं बापू? राजा दशरथाला 703 पत्न्या होत्या. तिघीचं कोणी सांगत, 700च एखादीचं सांगावं ना. ती कीर्तिध्वजन रूपाची कन्या, ती कीर्तिध्वजन रूपाची कन्या, नामने कामशिला पूर्णवो. राजा दशरथाच्या 703 पत्न्यापैकी कीर्तिध्वज राजाची मुलगी, तिचं नाव होतं कामशिला. बस झालं एवढं आहे का नाही? 700तली एक काय केली. आता बाकीच्या घरी गेल्यावर पहा, विठाला 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 विठाला. 7वा अवतार या सगळ्यांनाही समजणारा होता सीतेच्या व्यतिरिक्त. 8व्या अवतारात कोणालाही बायको नाही समजिलं. 16,108 सोडून जी बघताल तिला माय म्हणला. इधीने शेवन विषय त्यागाते समान. इतकं काटेकोरपणानं जीवन जगला म्हणून ब्रह्मचार्याच्या यादीत आहे. तुम्हा आम्हाला ब्रह्मचारी होता येते. महाभारतात प्रश्न नाही. नवल सांगतोय, नवल का तुकोबराय म्हणतात भोग भोगून ब्रह्मचारी. भानुमती इतकी सुंदर, महाभारतात एकही स्त्री नव्हती. वाक्य नीट ऐका, नवल केवढे सांगतोय. भानुमती सारखी सुंदर महाभारतात द्रौपदी पण नव्हती सुंदर. भानुमतीचं जीवन खोटं. तिला पती क्लिंबे प्राप्त झाला. क्लिंबे या शब्दाचा अर्थ नपुसक. एवढी सुंदर, तिच्याकडे बघत असताना ती जर कधी समोरून आली तर या भारतातला 1 नंबरचा सिंह ज्या माईनं आपल्याला सांभाळलंय ती एका कोळ्याची पत्नी होती. ती दिसल्याबरोबर त्या माईची आठवण करीत होता. माईची आठवण. कल्याण नावाचं मासिक होतं. मी 27-28 वर्षापूर्वी त्या मासिकातला संदेश वाचिलता. चांगलं मासिक होतं. बऱ्याच लोक मासिक काढतात ना, पण गर्दा घालतात मधात. कल्याण नावाचं मासिक होतं. आता चालू आहे की नाही काय माहित, पण त्यावेळेला होतं. त्या मासिकात एक संदेश होता. घाणेरडी स्वप्न जर तरुणाला पडत असतील, याच्यावर श्रद्धा आहे का अंधश्रद्धा आहे मला काही, पण तुम्ही माना अथवा न माना. घाणेरडी स्वप्न जर तारुण्य अवस्थेत पडत असतील तर रात्री झोपताना उशीवर बोटानं आपल्या आईचं नाव लिहायचं. पेननं नाही, पेन्सिलनं नाही, खडूनं नाही, काय नाही, बोलताना आपल्या आईचं नाव असेल सावित्री असं उशीवर नुसतं लिहायचं आणि ती उशाला उशी घ्यायची आणि झोपताना एक तुळशीचं पान गुळणा करून पाय धुवून तोंडात टाकायचं. घाणेरडी स्वप्न नाहीशी होतात. हा संदर्भ भारतातल्या 1 नंबरच्या शिवहानी कर्णाने अंतकरणात घेतला असेल. भानुमती सारखी सुंदर स्त्री महाभारतात कोणती नाही. आणि तिच्याकडे बघितल्याच्या नंतर आपल्याला कळतंय ती क्लिंबे पतीची पत्नी आहे. पण मी पुरुषार्थी आहे, पण नकोय, आपण वृषालीचा पती आहे.
हिच्याकडं वासनात्मक दृष्टीनं पाहू नये म्हणून भानुमती दिसली की कर्णाच्या तोंडात त्या सांभाळणाऱ्या माईचं नाव येत होतं. कर्णाला माहीत नव्हतं मी कोणती पुत्र आहे, हे नंतर कळालं. हे पंढरपुरातल्या मालकांना दाखवून दिलं ही तुझी आई आहे. पण अगोदर तर माशा पकडणाऱ्या व्यक्तीची पत्नी तिनं सांभाळ केला, तिचं स्मरण करायचा. तर भगवंताकडे एका चारवाकाचा प्रश्न आहे. 3 श्लोक आले एका पुराणात. ते श्लोक नंतर घरी गेल्यावर वाचा. बरेच लोक म्हणते ते कशातला असेल. अरे सुंबळ्या वाची जाईन तू वाची जाईन. एक भेटला मला महाराज हे कशातला असते. म्हणलं तू जिथ रोग तोंड पुरत आहे का तिथलाच पाला खात जाय. शेळीनं पांदीला चराव येलं खावा. शेळीनं उठाच्या हातीच्या नादी लागू नये. ते कुठल्या फांद्यावर हितन शेपुर्डी म्हणली मी उठासारखंच खाईन, मेली उपासानच. मला एक कळतंय, दुसऱ्याचे धुणे धुत बसण्यापेक्षा आपले कपडे कुठं मळाले ते धुवा. जे माणसं दुसऱ्याची धुणे धुण्यात जास्त नादी लागतात का त्याला कालांतरानं बायकोच्या साड्या धुवाची येळी येते. विठाला विठाला चारवाकानी 4 प्रश्न जगाच्या मालकाला केले. त्याच्यातला एक प्रश्न सांगतो. जगदानंद कंद जगतपतीला प्रश्न केला. भगवान द्वारकाधीश कृष्ण परमात्मा 16,108 पत्न्यात, बलशालिया, शक्तिशालिया, सर्वज्ञात, विश्वाचे मालकात, तुमच्या सत्तेनं विश्वातल्या प्रत्येक गोष्टी चालतात. एका पक्षातली वारकरी माणसं तुम्हाला आवडतात, त्यांना पांडव म्हणतात. तिकडच्या पक्षातली ती 100ला 100 हे शिमग्याचा हुरेव हे घाण वस्तू पुसायच्या चिंध्या आहेत त्या, किंवा घाण वस्तू पुसलेल्या भरलेल्या चिंध्या येतात त्या. आणि त्याच्यात एक स्त्रीरत्न आहे. स्त्रीरत्न स्त्रीरत्न स्त्रीरत्न. उद्या 15 तारखेपासून स्त्री शक्तीचा जागर, स्त्री शक्तीचा जागर, स्त्री शक्तीचा उदो शारदीय नवरात्री महोत्सव सुरू होईल. आणि चारवाकानं केलेला प्रश्न भगवंताच्या लक्षात आलं आणि भगवंतानं सांगितलं नको रे नको रे नको रे. तिच्या जीवनात जरी किलिंबपती भेटला असेल पण मी 16,108 स्त्रिया ज्या मला पतिरूपात मानतात मी त्यांचा पती आहे. आणि ती 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 मला बापाच्या रूपात मानती. भानुमती महाभारतात 1 नंबरची सुंदर स्त्री. पण तिच्या जीवनात थोडंसं दुःख प्राप्त झालं. ती किलिंब्याची पत्नी होती. का? कारण भगवान श्रीकृष्ण परमात्मा हा द्रौपदीचा भाऊ आहे. भाऊ आहे. आणि एके दिवशी द्रौपदी आणि भानुमती एका देवतेच्या दर्शनाला जात असताना चलताना द्रौपदीच्या मुखारविंदातून कृष्ण कृष्ण नाव. तर तिनं सांगितलं तो जगदानंद कंदपती आहे. तर द्रौपदीनं सांगितलं तो विश्वाचा जरी मालक असेल तर माझा भाऊ आहे. तर भानुमतीनं त्या दिवशी मुखारविंदातून टाकलं तुमचा जर भाऊ असेल जाऊबाई, तुमचा जर भाऊ असेल द्वारकेचा मालक जाऊबाई तर मला पित्या समान मानते. आणि ही वृत्ती पुढच्याचं मनोगत लक्षात घेऊन तिला मुलगी म्हणून पाहणारा जगाचा मालक आहे. या 16,108 सोडून दिल्या. इतक्या तत्वात जीवन जगणारा म्हणून भोग भोगोनी ब्रह्मचारी विढला विढला. काही नवल केले. 1-2 नवल तुमच्या पुढे मांडतो. तत्पूर्वी मोठ्या श्रद्धेने, मोठ्या अट्टहासाने, मोठ्या असीम प्रयत्नाने पुण्य स्मरणानिमित्त किंवा श्राद्धानिमित्त श्रद्धेनं केल्या जातंय ते श्राद्ध. आणि श्राद्ध कालात आलेलं श्राद्ध आहे. आता जो पर्वकाळ आहे ना 15 दिवसाचा, कालच्या पौर्णिमेपासून तर अमावस्यापर्यंत याला पितृ पंधरवाडा म्हणतात. याला काही भाषेत महालय पंधरवाडा म्हणतात. अशा या परमपावन पंधरवाड्यामध्ये जी व्यक्ती पितृ पंधरवाड्यात गेली त्या व्यक्तीचं त्याच दिवशी श्राद्ध आणि त्याच दिवशी पुण्यस्मरण, या दोन्ही गोष्टी एका दिवशी येत असतात. या 15 दिवसात गेलेली व्यक्ती. आणि या कालात वैकुंठवासी, स्वर्गीय कैलासवासी, सत्यलोकवासी, गोलोकवासी गणपतराव सुंदरराव भोसले
गणपतराव अण्णा विश्वाच्या मालकाच्या सानिध्यात विलीन झाले. इहलोकातली त्यांनी यात्रा सोडली. त्या निमित्त ते औचित्य साधून श्रीमद भागवत कथा गोड अशी सुंदर कीर्तनांची माळ गुंफली. रोज कीर्तन, श्रीमद भागवत कथा, हरिपाठ, भजन, अन्नदान. रोज श्रीमद भागवत कथा सुटल्याच्या नंतर अन्नदान. या मुसळे परिवाराने मोठ्या भावयुक्त अंतकरणाने हे मोठं अन्नसत्र आणि ज्ञानसत्र आपल्या ज्यांनी विश्व दाखवलं त्यांच्यासाठी हे केलेलं आहे. आदरणीय ॲडव्होकेट जगन्नाथराव गणपतराव मुसळे आणि वैजनाथ गणपतराव मुसळे हे सुपुत्र, आदरणीय श्री श्रीहरी सुंदरराव मुसळे, आदरणीय बालासाहेब सुंदरराव मुसळे, जानकीराम सुंदरराव मुसळे, उत्तम सुंदरराव मुसळे, हा मुसळे परिवार यांच्या वतीने चालत असलेलं हे ज्ञानसत्र. आजचं श्राद्धाचा दिवस आहे. मी वकील साहेबांना मगाशी बोलून गेलो, देवाई होते. पुढच्या वर्षी असा सप्ताह करत असताना एक दिवस पुढे ढकलायचा आणि श्राद्धाचा दिवस मध्ये घ्यायचा. कारण श्राद्धाच्या दिवशी तर्पण विधी असतो आणि या तर्पण विधीच्या दिवशी फुलं उधळली पाहिजे, फुलं टाकली पाहिजे. आता पंचायत अशी झाली, फुलं टाकण्यासाठी अभंग घ्यावा का काल्याचा अभंग घ्यावा ही पंचायत. पण एवढ्या आता हा यजमानाला काही दोष नसतो, आमच्या सांगणाऱ्या लोकांचा दोष असतो. विठाला विठाला विठाला. आणि शेवटी अर्ध्या मिनिटाची तिळांजुळी आदरांजली म्हणून आपण देवा फुलं टाकूच त्यांच्यावर, म्हणजे कालाही करू आणि फुलंही टाकू. विठाला विठाला विठाला. मोठ्या श्रद्धेने मोठ्या अट्टहासाने परम अधिष्ठान विश्वातलं वारकरी संप्रदायातलं एक नाविन्य युगानुयुगी कार्यरत असलेलं रत्न सद्गुरु पूजनीय पवित्रान पूज्य विन्या सकलाम सृष्टी त्वच्चायते असा 19 संन्याशापैकी एक नंबरचा संन्यासी, अधिष्ठान दक्षिणमुखी हनुमान मंदिर. अशा मारुतीरायाच्या दरबारात एवढा मोठा उत्सव तुम्ही मोठ्या आदरानं करता, तुम्हाला धन्यवाद. आणि उत्सव आपल्या घरातल्या एका व्यक्तीच्या पुण्यस्मरणा करता करता याच्याकरता तुम्हाला धन्यवाद. नाही तर सप्तेले लोक करायलेत काय, त्याला पुन्हा लुटायचं, सातारं दान करायचं, काय चलत राहतं, काय नसतंय त्याचं काय विषय, चलत राहतं काय विषय. एका माणसाचं पाकिट घरी नेल्यावर ते पाकिट झोपू देत नव्हतं. मला नंतर कळालं पैसे कशातून आलते. पण वडिलांच्या स्मृती करता, त्यांच्या आदरा करता त्यांनी आपल्याला विश्व दाखवलंय, या प्रित्यर्थ त्याच्यातून उतराई तर होऊ शकत नाहीत. याच्याकरता तुम्ही एवढं मोठं सत्र करता, म्हणून इंजिनियर साहेब, वकील साहेब तुम्हाला धन्यवाद. धर्मसिद्धांतामध्ये श्रुतीशास्त्रामध्ये पंढरपुरातल्या मालकापेक्षा आणि काशीतल्या मालकापेक्षा ज्याला त्याला आपले आईवडील मोठे येतं. देवा सर्वात मोठं काय जगातलं असेल तर मायबाप आहेत. हो, मायबापाला तिरस डावलून जो कोणी देवाचा होत असेल त्या नालायकाला पंढरपुरातला मालक मानित नाही. विठाला विठाला. त्या पुण्यस्मरणानिमित्त अखंड हरिनाम सप्ताह आहे. पुनश्च धन्यवाद. आपल्या पूर्वजांच्या उद्धाराकरता श्रीमद भागवतातला दशम स्कंद अत्यंत लाभदायक. श्रीमद भागवतातला दशम स्कंद म्हणजे विटेवरच्या मालकाचा प्राण आहे, प्राण प्राण. तसं अख्खं भागवतच मला वाटतं हा दशम स्कंद प्राण. म्हणून प्राणची कीर्तन काराचा मेवा कविवर संताचा जनुबोधाचा स्वयंप्रभेचा. वा 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 वा.
पाठ आहे सगळ्यांना आरती. विठाला विठाला विठाला. एखाद्या वेळेस ही जरी नाही पाठ केली तर चलते, पण ती पाठ असावा. ती भागवताची ओरिजिनल आरती आहे. पण बऱ्यापैकी ती लोकांना पाठ नाही, घेत नाही. तर विठाला विठाला विठाला. ज्या श्रीमद भागवतात 12 स्कंद आहेत, त्या स्कंदाचं वर्णन त्या आरतीत. विठ्ठल स्कंदवदे 12 नवमहा संपविला सारा. नारद कथा साधू श्रवणी परीक्षिती लवला शुकचरणी. क्या बात आहे. वा वा. ही ओरिजिनल भागवताची आरती. ओरिजिनल ओरिजिनल ओरिजिनल. काय होतं माहितीये का, माझं मत आहे भुसकट सांभाळा, पण त्याच्या जेवारी असली तर सांभाळा. मात्र सांभाळा, पण कुंटल भर मातीन छटाक भर सोयाबीन कशाला बेजार होता. 75 किलो सोयाबीन आणि 25 किलो माती असेल तर शहाण्याबाईनं चाळणीत धुवा, है का नाही. पण नुसतं फलकट नाही सांभाळायचं. मग बाकी काही म्हणा, पण ओरिजिनल म्हणल्यावर ते म्हणा. विठाला विठाला. श्रीमद भागवतातला दशमस्कंद हा विटेवरच्या मालकाचा प्राण आहे. आणि हा दशमस्कंद दशमी, एकादशी आणि द्वादशी 3 दिवस जर याच्या श्लोकाचं पितृतर्पणा करता वाचन केलं तर पितृदोष नाहीचा होत असतो, असं पुराण सांगते. गिरगावचा बाळू नाही, पुराण सांगते. पुराण पुराण पुराण. आणि वडिलांच्या पुण्यस्मरणानिमित्त श्रीमद भागवत कथा लावली. पुनश्च वकील साहेब, इंजिनियर साहेब, तुम्हाला धन्यवाद. वा. मला तुमच्या वतीने, यजमानांच्या वतीने सुमित संपर्क करत होता. सारखा सारखा फोन करायचा. 4-8 दिवसाला तो तारखेची आठवण करून द्यायचा. मी त्याला म्हणायचं, मी 20 वर्षात आत्तापर्यंत कोणाची तारीख टाळली नाही. मोबाईलच का लहान वापरतात, तुम्हाला पत्रिकात टाकता येत नाही. म्हणलं तुला गरज काय, मी तारीखच सोडित नाही ना, तू का ताण घे. तू मला नाही पत्रिका आली तरी मी तिथं हजर होतो, तू काय काळजी करू नकोस म्हणलं सुमित. त्यानं तारीख घेतली, त्यालाही धन्यवाद. आजच्या कार्यक्रमाच्या निमित्त मृदंगाचार्य हरिभक्तीपरायण आमचे भरत महाराज आहेत. महाराज तुम्हाला प्रणाम. हरिभक्तीपरायण श्याम महाराज तुम्हाला सुद्धा प्रणाम आहे. गायनाचार्य हनुमंत महाराज आहेत. उत्तरेश्वर बापू आहेत. त्यांच्या बाजूचे योगेश महाराज आहेत. बाळू महाराज आमचेच नावकरी. हरिभक्तीपरायण सुखदेव महाराज आहेत. शिवाजी महाराज आहेत. जगन्नाथ महाराज आमचे. मनोहर महाराज गायनाचार्य, गाणं आदी करून दोन्ही चोपदार, पाठीमागचे चोपदार भालदार आणि संस्थेचे विद्यार्थी. मस्तक माझा पायावरी या वारकरी संतांच्या. विठाला विठाला. जनार्दनांच्या चरणी साष्टांग प्रणिपात करतो. या पवित्र अधिष्ठानाच्या चरणी, मारुतीरायांच्या चरणी नाक घासून दंडवत करतो. या प्रांतातल्या देवतेंना, यतियोगी तपी सिद्धांना प्रणाम करतो. आणि माझ्या अभंगावर येतो. नवल केवडे केवडे. काय नवल आहे देवाच्या जीवनातलं. किती नवल, किती नवल, किती नवल. 7व्या अवतारामध्ये भावाला उठण्यासाठी रडू लागला. मांडीवर कोणाचं डोकं होतं माहिती? शक्ती लागल्यावर लक्ष्मणाचं. लक्ष्मण कोण? पंढरपुरातल्या मालकाचे सख्खे भाऊ. सख्खे भाऊ, सख्खे भाऊ. एक जण म्हणला, महाराज ते सख्खे कस काय म्हणता? सावतारा. सुंबळ्या आहेस का काय म्हणलं तू? सुंबळ्या आहेस तू? सुंबळ्या आहेस? सखा भाऊ कोणाला म्हणत असते, सावतर भाऊ कोणाला म्हणत असते माहितीये का? एका माईच्या पोटी जरी झाले तरी सावतर होऊ शकते. कोण नालायक सांगू? केळीचं ढेलं याला घेतलं आणि बर्डाचं ढेलं त्याला दिलं. बंगला याला घेतला आणि पत्राचं घर त्याला दिलं. हे एका माईच्या पोटी जन्माला आले तरी हे भंगिरे सावतर आहेत. तरी हे भंगिरे सावतर आहेत. हे 2 आईचे 2 होते. 2 आईचे 2 होते. पण सख्खे का म्हणतात महाराज? 19 लोक आले त्याला. भैडीजा घरी गेल्या भांगाऱ्याचं भैडीण्यापेक्षा चांगलं दळीजा पीठ पडतंय. वाळू दळल्या कुठं पीठ पडत असतंय का? हे सख्खे का म्हणायचं?
दोन आईचे दोन होते, पण माईल सांगितलं माय मी प्रभू रामचंद्राच्या सेवेला चाललोय. सख्य कसं पहा, आवाज दे दादा, गोडकर चांगलं करीन तुमचं. देव मी नाही, देव चांगलं करीत असतो. मला महच मेळ लाग नाही थोडं यावं लागायले तर मी काय करू तो चांगलं. माय मी प्रभू रामचंद्राच्या सेवे करता चाललोय. सख्य कोणाला म्हणतात पहा. लखन रामचंद्राच्या सेवे करता चाललास हो, पण लक्षात ठेव, वाक्य ध्यानात ठेव, जर तुला रामचंद्रांची सेवा करायची असेल, विठ्ठला विठ्ठला जर तुला रामचंद्रांची सेवा करायची असेल तर माझा एक शब्द लक्षात ठेव. कुठला? रामचंद्रांची सेवा करत असताना स्वप्नात पण पाप नाही आलं पाहिजे. पोरगं कोणाचं होतं? सुमित्रेचं. राम कोणाचे? कौशल्येचे. नात्यानं सावत्र होते. सख्ख ऐका पुढं आता. लक्ष्मणजीला सांगितलं रामाची सेवा करत असताना स्वप्नात पाप येता कामा नये. लखनलालजीने विचारला, आई स्वप्न कधी पडतं ग? झोपल्यावर. झोप कधी येते ग? जेवल्यावर. लक्ष्मणानं त्याच दिवशी हातावर पाणी घेतलं आणि संकल्प केला, वापस येऊस तर जेवणारच नाही, म्हणजे झोपीचा प्रश्न नाही. वापस येऊस तर पाण्याचा थेंब पण घेणार नाही. इथं सावत्र भाऊ म्हणत असतात का हाणायला पाहिजे वाक्याला रुमण्यानं, विठाला विठाला विठाला. 34 मुद्द्यापैकी अजून एक मुद्दा सांगतो. एक सांगितला, दुसरा आहे का? दोघ जण सख्खे भाऊ एक बाजाराला गेला. घरी थांबलेल्या भावानं सांगितलं, दादा गाजर घेऊन ये रे. गाजर घेऊन ये, गाजर घेऊन ये, गाजर घेऊन ये. तर आपल्या दादानं आपल्याला गाजर सांगितले, ते गोड आहेत की नाही कळण्यासाठी बाजारातच 2 खाऊन पाहिले. कोणी माहिती आहे? सख्या भावानं बाजारातच 2 खाऊन पाहिले, गोड आहेत का नाही म्हणून. सज्जनांनो, प्रभू रामचंद्र 14 वर्षे 27 दिवस फळं खाल्ले. ते फळं आणून दिले लक्ष्मणानं, आणून लक्ष्मणानं दिले. लक्ष्मणानं दिले. लक्ष्मण फळं तोडीत होते. फळं आणल्यावर धूत होते. शक्यतो धुवाची गरज नव्हती, त्याच्यावर फवारीत नव्हते ना, तरी पण धुवून खात जा. जाऊ द्या, धुतलं पाहिजे. धूत होते. काही फळं सोलायची असतात, ती सोलून देत होते. काही फळं चिरायची असतात, ती चिरून देत होते. काय वापरीत असतील ते देव जाणे तिथं, पण सोलून चिरून धुवून लक्ष्मणजी फळं देत होते. इथपर्यंत फळाकडे पाहत होते. प्रभू रामचंद्र सीताई साहेब खाताना मात्र त्यांच्याकडे पाठ करीत होते, त्यांच्याकडे बघत नव्हते. सख्खे पण किती गोडे लक्षात ठेवा, त्यांच्याकडे पाहत नव्हते. तर एके दिवशी सीताई साहेबानं रामप्रभूला प्रश्न केला, लक्ष्मण भाऊजी फळं आणतेत, फळं धुतेत, फळं सोलतेत, फळं कापतेत, फळं आपल्याला वाढतेत, पण आपण जेवताना आपल्याकडे पाठ करतेत, कारण काय? प्रभू रामचंद्राने विचारलं, सीते हा प्रश्न मला विचारू नकोस, माझी विचारण्याची ताकद माझ्यात नाही. सीताई साहेब म्हणल्या, मी विचारते, तू पण विचारू नकोस. नाही, पण मला विचारायचं म्हणे. एकांतात सीताई साहेब एका झाडाखाली बसल्या. प्रभू रामचंद्र बाजूला आहेत. देवानं आपलं झोपीचं नाटक केलं. दगड उशाला घेतला. प्रभू झोपलेले आहेत. लक्ष्मण झोपतही नव्हते. त्यांना स्वप्नात सुद्धा रामाविषयी पाप येऊ द्यायचं नव्हतं. बाजूलाच उभे होते. आणि सीताई साहेबांनी सहज प्रश्न केला, भाऊजी काय वहिनी साहेब, काय वहिनी साहेब, काय भाऊजी तुम्ही फळं आणता, तोडता तुम्ही, सोलता तुम्ही, कापता तुम्ही, वाढता तुम्ही, आणि आम्ही फळं खात असताना आमच्याकडे पाठ करता, कारण काय? लक्ष्मणाच्या डोळ्याच्या कडा ओल्या झाल्या. कडक करा आवाज, कडक, बेस कमी करा त्याचा. डोळ्याच्या कडा ओल्या झाल्या. नवल सांगतोय. आणि सीताई साहेबाला सांगितलं, वहिनी साहेब फळं तोडताना खाण्याची वासना होत नाही, फळं धुताना खाण्याची वासना होत नाही, फळं सोलताना खाण्याची वासना होत नाही, तुम्हाला वाढताना खाण्याची वासना होत नाही, पण आदा कदा तुम्ही फळं खाताना जर माझ्या अंतकरणात खाण्याची वासना झाली तर त्या वासनेमुळे तुमचं पोट दुखेल, आणि ते पोटही तुमचं दुखू नये याच्याकरता तुम्ही खाताना तुमच्याकडे पाठ करतो. पुराण सांगते,
सीताई साहेबांनी 3 दिवस फळं नाही खाल्ली, विधेय स्थितीत पडल्या. ज्या साधूचं वाक्य ऐकल्याच्या नंतर जगाची मालकीन विधेय स्थितीत जाती, तो भाव किती टोकाचा असेल याला सावत्र कसं म्हणता येईल. दात पाडूस तर हाणायला पाहिजे. विठाला विठाला. आणि तितक्या निष्ठावंत भावाचं डोकं मांडीवर घेऊन रडू लागले पंढरपुरातले मालक. पंढरपुरातले मालक तितक्या निष्ठावंत भावाचं मांडीवर डोकं घेतलं आणि रडू लागले. उठवायची पंचायत, कसा उठवावा, कसा उठवावा, कसा उठवावा, कसा उठवावा. शेवटी या महात्म्याला बोलिलं आणि या महात्म्याने पर्वत आणला, पर्वत आणला, पर्वत आणला. आणि मग ती औषधी टाकली आणि लक्ष्मणजीला उठवलं. नवल नाही, नाही नवल. प्रभू रामचंद्रांना नाही उठिलं राजो, उठिलंय त्यानं. हे आपले संत सांगतात हा भाग लय टोकाचा आहे. पुराण सांगते हा भाग लय टोकाचा आहे. एक बाई सांगत होती आमच्या इथली, वल्ल्यानाया गेले मारवती, जिवंत केले उर्मिला पते, जुबाळा जुरेजू. आणि जिवंत केले उर्मिला पते, जुबाळा जुरेजू. हुशार बाई होती ती आमच्या इथली, वारकरी बाई होती न ती. असं काही म्हणत नव्हती. बेल वाया गेले ग बाय बाय, तिकडच घसरून मेले. उलथून नाही जाचीस का तू असं काही बी म्हणल्यावर. वल्ली आणाया गेले मारवती, जिवंत केले उर्मिलापती. येणे गिरी आनविला. हा पुन्हा पुन्हा म्हणू. विठाला विठाला विठाला. माझं एक मत आहे, यठण घालून जर आवत आणायचा कटाळा येत असेल तर नका आणू, पण यठण घालून दिल्यावर आवत आणलं पाहिजे. विठाला विठाला विठाला. फार मोठी ताकद मारुती राहिली. उठिलं नाही उठिता आलं. इतका निष्ठावंत भाऊ, इतका निष्ठावंत भाऊ. पण ज्यांच्याकडे काही दिवस भाकरी खाल्ल्या त्या बाईचं पोरग पाण्यात बुडून मेलं. पाण्यात बुडून ते पोरग मेलं. ते पोरग सामान्य माणसाचं नव्हतं. पृथ्वीवर जितके देश आहे सर्व देशातला शिक्षण महर्षी होता. त्या शिक्षण महर्षीचं नाव होतं महर्षी सांदीपनी. आणि या सांदीपनींच्या धर्मपत्नीनं जाता जाता सांगितलं, कृष्णा काहीच गुरुदक्षिणा नको रे. मग आई साहेब रडता का? तुझ्यात पोरग पाहत होते. मग आता मी गेल्यावर कोणात पाहतान? त्याचीच तर पंचायत येणार आहे. मग भगवंताच्या लक्षात आलं बाई मागत नाही आणि दिल्याशिवाय आता ऐकत नाही. मग मुलगा मेल्याचं दुःख बाई विसरून गेल्या सांदीपनींच्या पत्नी. कोणामुळं? कृष्णात स्वतःचा मुलगा पाहत होत्या, पंढरपुरातल्या मालकात स्वतःचा मुलगा पाहत होत्या. पण आता तू आश्रम सोडून गेल्या मी कोणात बघू? नाईलानं जगाच्या मालकाला गुरुपुत्र उठवावा लागला. 7व्या अवतारात भाऊ इतका निष्ठावंत होता, त्या भावाला उठण्यासाठी ह्या मालकाला बोलावं लागलं, स्वतःला नाही उठीत आलं. आणि 8व्या अवतारात गुरुपुत्र उठीत असताना कोणालाच बलिलं नाही. म्हणून मालक म्हणतात, नवल केवळे केवळे, नवल केवळे केवळे, नवल केवळे केवळे, नवल केवळे केवळे. नकळे कान्होबाचे कोडे, 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 नकळे कान्होबा. नवल केवळे केवळे, 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 नवल केवळे केवळे,
नवल केवळे केवळे 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 नवल केवळे नवाले मगाशी एक सांगता राहिलो. एक जणानं मला वाटतं या 1-2 महिन्यात एके दिवशी बोलून गेलतो की भानुमतीला जगाचा मालक मुलगी म्हणत होता आणि ही बाप म्हणत होती. एक शंका आली त्या माणसं. विद्वान माणूस होता, चांगला माणूस होता, वयस्कर माणूस होता. आणि त्या व्यक्तीने विचारलं, महाराज मला असं वाटतं की देवानं तिला मुलगी का मानावं. त्याचं कारण सांगतोय. मोठी भाऊजाई आई समान आणि मोठ्या भावाला लहाण्याची बायको मुली समान. मोठ्या भावाला लहाण्याची बायको मुली समान आणि लहान्या भावाला मोठ्याची बायको आई समान. सज्जनांनो, हिच्या नवऱ्याच्या नालायकपणामुळं ब्रह्मांडाच्या मालकाला 7व्या अवतारातला जो भाऊ होता तो शेष होता. आणि हा शेष या सुंदर स्त्रीच्या पतीच्या नालायकामुळं शेषाला भोग सृष्टीतला स्वीकारावा लागला. म्हणून जगाच्या मालकाच्या लक्षात होतं, पाताळातून शेष आला तो कवणाचे गेही गाला. हा पुरावा आहे. याच्याकरता जगाच्या मालकानं तिला मुलीच्या तत्वात मानलं होतं. कधी कधी पुराण इचकी जा, गबाळ्याचं भांगारायचं इचकिल्यावर काय भेटते तुम्हाला, पुराण इचकी जा, आपलं बुद्धी प्रज्वलित होत असते. विठाला विठाला हे नवलाचं काम आहे. नाही उठू शकले 7व्या अवतारात स्वतंत्र. मालकाची कृपा झाली. पुन्हा एक प्रसंग ऐका. 7व्या अवतारात एक महाराजाला जेवायला बोलिलं. काय पक्वान्न केले असतील जेवायला, तळिल्या वरिल्या एकच पक्वान. काय समर्थाच्या घरचं जेवण, देवाच्या घरचं जेवण म्हणल्यावर काय कमी आहे तिथं. ह्या पक्वान्नाची पक्वान्नच. आता पितृपंधरवाडा आहे, 14 पदार्थ असतात. आपल्या पोरायनं चांगल्या प्रॉपर्ट्या सांभाळावा म्हणून सुनायला सांगतो. जिच्या घरी पक्ष असेल तिनं 14 पदार्थ श्रद्धेनं करी जा. जितका पांडुरंग आपल्याला प्रिय आहे, जितका काशीतला मालक आपल्याला प्रिय आहे, तितकीच पक्ष तिथी पितृतिथी तितकी प्रिय आहे. ज्या दिवशी आपल्या सासऱ्यांचं श्राद्ध असेल त्या दिवशी 14 पदार्थ नियमानं करत जा, नियमानं. तर त्या कुळातल्या लेकरावर पितृदोष पडत नसतो. अंधश्रद्धा नाही सांगत, श्रद्धा सांगतोय. मग त्या कुळातली लेकरं त्या कुळाचा झेंडा गोडच्या ठिकाणी लावत असतात. आदर करत जा आपल्या लोकावर, आपल्या पितृलोकावर. ज्यांचे जिवंत आहेत त्यांनी जिवंतपणे आदर करत जा. आणि मेल्याच्या नंतर सेवा घडत नाही याच्याकरता पितरांच्या विषयी आदर ठेवत जा, आदर ठेवत जा. 14 पदार्थ केली पाहिजे. पितराच्या दिवशी गडबड नाही केली पाहिजे. खीर कुठली पाहिजे पितराच्या दिवशी. इतक्या हुशार काही पांढऱ्या भातातच साखर टाकत्यानं हीच झाली खीर. त्याच्यावर 2-3 वर्षाला मला व्यक्तीबाई म्हणली, महाराज गावखरी गव्हाचं ढेलं होतं, 2 एकर पट्टीत असे गहू होत होते, ते गव्हाचं ढेलच राहिलं नाही. म्हणलं काय केलं, बब्यानं इकलं. सासऱ्याला खीर म्हणली तांदळाचीच करीत होते, याच्यामुळेच इकलं. सासऱ्यानं वरून सांगितलं, आहा कटा त्याचे करीती पितर, वंशी दुराचारी पुत्र झाला. मालकांचं वाक्य, भंगिऱ्यांचं नाही. विठाला विठाला देवाच्या आशीर्वादाची जेवढी शक्ती आहे, संतांच्या आशीर्वादाची जितकी शक्ती आहे, तितकी इंजिनियर साहेब आपल्या पितृंच्या आशीर्वादाची शक्ती आहे. तुका म्हणे पितृ आशीर्वाद देते, 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 हो तुका म्हणे
कल्याण इच्छिती दया कुळा हो तुका म्हणे पितृ आशीर्वाद देते तुका म्हणे पितृ आशीर्वाद देते कल्याण इच्छिती दया आशीर्वाद प्रभू रामचंद्रांच्या घरी पदार्थ केले. पितृ पंधरवडा म्हणून इकडे आणतो. तुका म्हणे पितृ आशीर्वाद देती कल्याण इच्छिती तया कुळा कल्याण विच्छिती तया कुळा. कडव्यावर येतो मी पुन्हा. महाराज जेवायला बोलील ते तिथं येतो मी. पण मला कापसाला गव्हाला पाणी देताना गवत उपटायचं नाद आहे. इकडे येतो ना जर पितृ पंधरवाडा आहे ना, लक्षात असलं पाहिजे. 4-2 पुस्तकं वाचिले भंगिरे म्हणले इथं पित्र घातल्या वरच्याल भेटतेत का भडव्या. तुला या संप्रदायात यायचं नसेल तर येऊ नको. पण याच्यात जन्माला येऊन इथल्याचे वाभाडे काढू नको. नरकाला जाशील सोंबळ्या. विठाला विठाला. इंद्राच्या नगरीत कार्यक्रम. तुका म्हणे पितृ आशीर्वाद देती कल्याण इच्छिती तया. इंद्राच्या नगरीत कार्यक्रम. फुलाची अडचण आली. इंद्र हा 33 कोटी देवाचा राजा. म्हणजे मंत्री. एक पद नाही मंत्री. एक मंत्री पद असल्या ह्या एकूण तिकून गाड्यान गुड्यान फौज फाटान किती थाटा असतोय. तर 222 पद एकाच मंत्र्याला. काय वजन असेल त्याचं. देवाला आपल्याकडे फुलं नाहीत. जा खाली. रुक्मांगदाच्या नगरीत फुलं न्यायला आले. वेगात सांगतो वेगात. तुका म्हणे पितृ आशीर्वाद देती. जेवायला किती पदार्थ होते. याच्यामुळे इकडे घुसलो. पुन्हा येतो महाराजात तिकडं. ताण घेऊ नका. काय करायचं. बाहेरचं डीजेल चांगल्या रस्त्याने एसटी न्यायची. कशाला डोंगरात खडग्या खुडग्या नादळीत न्यायची. आणि मग खाली विमान आलं. बऱ्याच दिवस फुलं नेत होते. पण एके दिवशी तो फुलारी होता सांभाळणारा ती बाग. त्यानं सांगितलं कोणाचं विमान आहे. ते पड विमान खाली. हटकिल्या पुष्पक पडतसे. तिथं शब्द वेगळा आहे पण कळण्यासाठी हटकिल्या वापरलाय. घरी गेल्या वाचा घरी गेल्या. ते विमान खाली टेकलं. राजाला राग आला. पण इंद्राची सेवक आहेत. आनंद वाटला. आपल्या नगरीतले फुलं स्वर्गात चाललेत. अमरपुरीत चाललेत. आनंद घेऊन जा तुमचं विमान. ते म्हणले तसं जात नाही ना. मग बृहस्पती महाराजांना निरोप केला. हे विमान पेट्रोलनं उडत नाही. याला एकादशीचं पुण्य लागतंय. एकादशी त्याच्या अगोदर कोणाला माहित नव्हती. आहा माहित नव्हती. कोणी शहाणपणा करायचाच नाही. नव्हती माहित. मग सांगितलं अमक्या तिथीला जो कोणी निराहारी राहिलाय त्याला पहा. तर मला असा पुरावा सापडला नाही. पण एक भागवतकार होते. फार जुनाट होते. त्यांनी सांगितलं म्हणे पती पत्नीचं भांडण झालं. रागानं बायको 2 दिवस उपासी. दशमीला उपादशी एकादशीला उपासी. मग राजानं दौंडी पिटिली. कालच्या आणि आजच्या तिथीला कोणी उपासी आहे का. असा कोणी असेल त्याला राजाच्या दरबारात त्याचा सन्मान करण्यात येईल. कोणीच उपाशी नव्हतं. पण एक बाई म्हणली आमची सून आजचा द्वादशीचा दिवस आहे. 3 दिवस झालं तिनं पाणी पण पिलं नाही. तिला उचलून आणलं. तिच्या हातावर पाणी दिलं. संकल्प सोहळा. तिला लवंगाव मंगळवार नव्हता. ती खारकाव बुधवार धरीत नव्हती. मग एकादशीच्या दिवशी उपाशी राहिल्याचं पुण्य पाणी सोडल्याबरोबर विमान उडालं. मग रुक्मांगद राजाने एकादशीचं व्रत सुरू केलं. तुका म्हणे पितृ आशीर्वाद देती. आता पुढे बघा. रुक्मांगद राजाला ज्या वेळेला विमान येतंय. पुरीसह राजा वैकुंठी गेला. एकादशीच्या पुण्यावर वैकुंठाला नेण्यासाठी विमान आलं. पण रुक्मांगदाचा पुत्र धर्मांगद त्यानं सांगितलं बाबा
मी तुमच्या पश्चात राज्य करतो. विमानात बसता बसता हातात हात दिला, सांगितलं बाळा मी आतापर्यंत निष्ठेनं व्रत केलंय, तुला आशीर्वाद देतो रे, पण हे व्रत सांभाळ, हे व्रत सांभाळ. आणि रुक्मांगदानं जे राज्य केलं त्याच्या दुप्पट हजारो पट श्रेष्ठ आई लेकरावर जितकं प्रेम करते इतकं प्रेम धर्मांगदानं प्रजेवर केलं. आशीर्वाद कोणाचा होता? बापाचा. तुका म्हणे पितृ आशीर्वाद देती. संपत्ती टिकण्यासाठी वाडवडिलांचा आशीर्वाद लागतो.